सर्वप्रथम नेहमीच परमेश्वराला प्रथम स्थान देऊया. परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची आराधना आपण करणार आहोत. त्यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती करत असताना आपण गीत गाऊया. भरपूर जीवन तेरे तेरे भरपूर जीवन तेरे यीशु लाया है तेरे
आज या दोन्ही कुटुंबावर विशेषतः परमेश्वर पाठवणार. प्रेज लॉर्ड. तो परमेश्वर जो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर जो आपल्याला प्रत्येक संकटातून काढणारा परमेश्वर आहे. जो परमेश्वर युगाचा शेवटापर्यंत आपल्याबरोबर असणारा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला आपण आराधना सादर करूया. प्रिय यावेळेस तुम्ही आपले डोळे आपण बंद करूया. त्या परमेश्वराच्या समोर असताना आपण झोपूया. जो परमेश्वर आराधनेचे योग्य आहे अशा परमेश्वराला आपण आराधना देऊया. आपण आपल्या अंतःकरणापासून त्या परमेश्वराला आपण हात मारूया. आपण आराधनेचं गीत त्या परमेश्वराच्या समोर सादर करूया. आज त्या परमेश्वराला हो येशू आमचा आहे आपण पुन्हा एकदा आपण त्याला अर्पण करून घेऊया. आपल्या अंतःकरणापासून परमेश्वर कधीच विसरत नाही. विसरतो मनुष्य. आज परमेश्वर इथं असलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद देण्याची आहे. आपण आराधना करत असताना आपण त्याच्या जवळ जाऊया. मेरे येशू. Worship you, Jesus. Lord, we praise you. अमर अशोक तुपदूर, आकांक्षा जयराज लोकेकर यांच्या विवाहाला उपस्थित राहण्याकरिता
आणि त्यांना आशीर्वाद देण्याकरिता, त्यांच्यासाठी सुखी वैवाहिक जीवनाची प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण येथे देवासमक्ष जमलो आहोत. विवाह हा देवानं योजलेल्या सृष्टी निर्मितीतील सातत्य कायम राखण्याचा एक दैवी संस्कार आहे. म्हणून विवाहाकडे पूर्ण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. उतावळेपणानं नव्हे, तर पूर्ण विचाराअंती विवाह, पूर्ण विचाराअंती आणि देवाची देणगी असलेल्या प्रेम भावनेनं प्रेरित होऊन विवाहास तयार असावे. कारण ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे पती पत्नी म्हणून विवाहबद्ध झालेल्या दोघांचे ऐक्य जन्मभराचे असते. देवाची इच्छा आहे की विवाहानंतर विवाहित स्त्री पुरुषानं आयुष्यभर एकमेकांची साथ द्यावी, सोबत करावी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, एकमेकांची काळजी करावी, आयुष्यभर प्रेमाचे जीवन जगावं. तसेच अपत्य प्राप्तीनंतर मुलांना देवाच्या भयात, ज्ञानात आणि संस्कारात वाढावे. प्रीती हा त्यांच्या वैवाहिक जीवनाचा व कुटुंबाचा पाया असावा. तर आता अमर आणि आकांक्षा हे दोघं विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनावर देवाला आशीर्वाद द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. परस्परांशी विवाह करायला ते राजी आहेत आणि तशी शपथ सर्व मंडळी समोर ते घेणार आहेत. विवाहाचं प्रतीक म्हणून अंगठी व मंगळसूत्र यांची देवाणघेवाण करणार आहेत. त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपणही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आता विवाह संबंधानं शेवटची संधी, जो कोणाचा आक्षेप असेल तो आक्षेप नोंदवण्याची ही शेवटची संधी असणार आहे. आता अमर अशोक तुकतो, आकांक्षा जयराज लोकेकर यांचा विवाह होणार. तथापि उपस्थित असणाऱ्यांपैकी जर कोणाला या दोघांचा विवाह होऊ नये यासंबंधी मंडळीच्या व आपल्या देशाच्या कायद्यानुसार काही योग्य कारण माहीत असले तर त्यांनी ते आता येथेच मंडळीसमोर जाहीर करावे. एकदा विवाह झाल्यानंतर त्याबाबत कोठे काही बोलू नये, तर कायमचे मौन पाळावे. ज्यार्थी कोणीच काही आक्षेप घेत नाही, तर आता आपण या विवाह विधीला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर या दोघांची पण संमती घेणं आवश्यक आहे. अमर आणि आकांक्षा, तुम्हा दोघांना मी विचारतो, तुम्हा दोघांचा विवाह कायद्यानुसार विवाह होऊ नये म्हणून तुमच्यापैकी कोणाला काही माहीत असेल तर ते मी आत्ता जाहीर करावे असे देवाच्या समक्षते आणि उपस्थितांसमक्ष मी दोघांना आवर्जून सांगतो. तुमच्या दोघांना काही कारण माहीत असेल तर आता सांगायचंय. दोघं विवाहाला संमती देत आहेत. यावेळेस आपण प्रार्थना करू. हे देवा, अमर आणि आकांक्षा या दोघांना विवाहासाठी तो एकत्र आणला आहेस. तुझ्यावरील त्यांची श्रद्धा दूर कर, म्हणजे त्यांना एकमेकांना दिलेल्या आराभाका पाळता येईल. तसेच परस्परांवरील त्यांचे प्रेम आणि विश्वास हा दिवसेंदिवस वाढावा म्हणून तू त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याची सामर्थ्य दे. ज्या शब्दात एकमेकाला देणार आहे त्या पाळण्यासाठी लागणारी कृपा त्यांना करून दे प्रभूजी. हे तुझं मंदिर आहे आणि तुझ्या मंदिरात तू हजर आहेस. पूर्ण विचारांती ते दोघं एकत्र येण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. त्या निश्चयात त्यांना टिकून राहण्यासाठी तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य पाठव. येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. अमर, तुम्ही आकांक्षा हिला तुमच्याशी कायदेशीरपणे लग्नाची पत्नी म्हणून स्वीकारायला तयार आहात का?
वैवाहिक जीवनात देवाच्या पवित्र नियमांना अनुसरून तुम्ही दोघं एकत्र नांदायला तयार आहेत का? हो. तसेच हिच्यावर प्रेम करून तिला मान देऊन तुम्हा दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत हिच्याशी एकनिष्ठ राहायला तयार आहात का? हो. आहेस काय? जोरात आवाज येतो? आणि वैवाहिक जीवनात देवाच्या पवित्र नियमांना अनुसरून तुम्ही दोघं एकत्र नांदायला तयार आहात का? तसेच यांच्यावर प्रेम करून यांना मान देऊन तुम्हा दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत यांच्याशी एकनिष्ठ राहायला तयार आहेस काय? आकांक्षा मी अमर मी अमर देवाच्या पवित्र नियमानुसार देवाच्या पवित्र नियमात माझ्याशी कायदेशीरपणे माझ्याशी कायदेशीरपणे लग्न झालेली लग्न झाले माझी पत्नी म्हणून माझी पत्नी म्हणून तुझा स्वीकार करीतो तुझा स्वीकार करतो आणि आजपासून पुढे आणि आजपासून पुढे मरणानं आपला वियोग होईपर्यंत मरणाने आपला वियोग होईपर्यंत होईपर्यंत तुला कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे अंतर देणार नाही. श्रीमंती श्रीमंती गरिबी गरिबी आजारपणा आजारपणा निरोगीपणा निरोगीपणा बऱ्या वाईट कोणत्याही परिस्थितीत भयावह कोणत्याही परिस्थितीत मी तुझवर प्रेम करीन, मी तुझं प्रेम करेन तुझे पालन पोषण करीन तुझे पालन पोषण करेन असे सत्य वचन असे सत्य वचन देवासमोर या साक्षीदारांसमोर मी तुला देतो. देवासमोर आणि या साक्षीदारांसमोर मी तुला देतो. अमर अमर मी आकांक्षा मी आकांक्षा देवाच्या पवित्र नियमानुसार देवाच्या पवित्र नियमानुसार माझ्याशी कायदेशीरपणे माझ्याशी कायदेशीरपणे लग्न झालेला माझा पती म्हणून लग्न झालेला माझा पती म्हणून तुमचा स्वीकार करीते आणि आजपासून पुढे आणि आजपासून मरणानं आपला वियोग होईपर्यंत मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे अंतर देणार नाही. देणार नाही. श्रीमंती गरिबी आजारपणा निरोगीपणा बऱ्या वाईट कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्यावर प्रेम करीन, तुमचे पालन पोषण करीन असे सत्य वचन देवासमोर देवासमोर या साक्षीदारांसमोर मी तुम्हाला देते. विवाहाचे अलंकार असतील तर घेऊन या. विवाहाचे दागिने वराकडून मंगळसूत्र आणि अंगठी कानातले पैंजण आणि मुलीकडून अंगठी आहे. तर विवाहाचे हे दागिने आपल्या समोर आहेत. मी पास्टर साहेबांना विनंती करतो ते येतील आणि या अलंकारासाठी प्रार्थना करतील, आशीर्वाद देतील त्यावर. ಈ ತಾಳಿಗೋಸ್ಕರ ಮತ್ತು ಉಂಗುರಗೋಸ್ಕರ ಈ ಆಭರಣಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಲೆಟ್ಸ್ ಪ್ರೇ. ಕೃಪಾ ಭರಿತನಾದ ನಮ್ಮ ಪರಲೋಕದ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಸಾಧಿಸ್ತೇವೆ. ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಕೂಡಿಸುವಂತ ತಂದೆ ನೀನಾಗಿದೆ, ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವಂತ ರಕ್ಷಕ ನೀನಾಗಿದೆ, ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥ ದೇವರು ನೀನಾಗಿದೆ ಸ್ವಾಮಿ.
ಯೌವನಸ್ಥ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವರಾಗಿದ್ದೇವೆ. ಈ ಕಟ್ಟುವಂತ ತಾಳಿಯನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ. ಈ ತಾಳಿಯನ್ನು ತಂದೆ ಮಗ ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನ ನಾಮದಲ್ಲಿ ನಿನಗೆ ಮಹಿಮೆ ಉಂಟಾಗಲಿ ಸ್ವಾಮಿ. ಯೌವನಸ್ಥ ಮಕ್ಕಳು ದಾಂಪತ್ಯ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಾಲಿಡುವಾಗ ಸ್ವಾಮಿ ನಿನ್ನ ಪ್ರಸನ್ನತೆ ನಿನ್ನ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ತುಂಬಿಸಬೇಕಾಗಿ ನಡೆಸಬೇಕಾಗಿ ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ ಬೇಡಿ ಹೊಂದಿದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯೇ. ಆಮೆನ್. देवाच्या पिता पुत्र पुत्र पवित्र आत्मा पवित्र आत्मा याच्या नावानं यांच्या नावाने आपल्या विवाह मी तुला घेतो. काया वाचा मने काया काया वाचा वाचा मने मने सर्वतोपरी सर्वतोपरी तुझा सन्मान करतो. तुझा सन्मान करतो. यापुढे मी माझा न राहता माझा न राहता तुझा होतो तुझा होतो आणि तुझ्या सर्वस्वात आणि मी तुझ्या सर्वस्वात मी तुला सहभागी करतो. देव जो आपला पिता देव जो आपला पिता, पुत्र पवित्र आत्मा पवित्र आत्मा, याच्या नावानं याच्या नावाने आपल्या विवाह बंधनाचे प्रतीक आपल्या विवाहातून बंधनाचे प्रतीक म्हणून ही अंगठी व मंगळसूत्र म्हणून मी अंगठी व मंगळसूत्र मी स्वीकारते. मी स्वीकारते. मी काया वाचा मने काया वाचा मने सर्वतोपरी सर्वतोपरी तुमचा सन्मान करते. तुमचा सन्मान करते. यापुढे यापुढे मी माझी न राहता मी माझे विवाह तुमची होते तुमचे होते आणि माझ्या सर्वस्वात आणि तुमचे संस्कार मी तुम्हाला मी तुम्हाला सहभागी करून घेते. सहभागी करून घेते. आमर आणि आकांक्षा यांनी एकमेकाला देवासमक्ष आणि तुमच्या सर्वांसमक्ष सत्य वचने दिली आहेत. तसेच अंगठी व मंगळसूत्र यांची देवाणघेवाण करून आपला हातात हात धरून संमती दर्शवली आहे. तेव्हा या दोघांचा विवाह झाला आहे आणि आतापासून ही दोघे पती पत्नी झाले आहेत असे मी जाहीर करतो. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्या नावानं आमेन. ज्याला देवानं सोडले त्याला कोणीही मानवानं तोडू नये. आपण सगळेजण आमेन म्हणू. आमेन. कृपा करून तुम्ही पुढानंतर बरोबर आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. जे पास्टर आहेत प्लीज तुम्ही या ठिकाणात या. जे बाळक लोक आहेत त्यांनी या ठिकाणात यावं. ಮನುಷ್ಯನ ಒಂಟಿಯಾಗಿರುವುದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಸರಿಗಳು ಸಹಕಾರಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿ ಅವನ ಕುಟುಂಬವನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ವಾಗ್ದಾನ ಮಾಡಿದ ಪ್ರಕಾರ ಅಮರ್ ಮತ್ತು ಆಕಾಂಕ್ಷೆಯನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿನ ಚಿತ್ರ ನೆರವೇರಿಸಕ್ಕಾಗಿ ಸ್ತೋತ್ರ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಹೊಸ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಬೇಡುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಸ್ವಾಮಿ.
ನೀನೇ ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಕರ್ತನೆ ತಂದೆಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ತಾಯಿಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಸ್ನೇಹಿತನಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ ಮುಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೀನು ನಡೆಸಿ ಪರಾಮರಿಸಬೇಕೆಂಬುದನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾನೆ. ಆದಾಮ ಅವರನ್ನ ತಂದೆ ನೀನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ ಹಾಗೆ ಈ ಭೂಮಿಯನ್ನ ತುಂಬಿಕೊಳ್ಳಿರಿ, ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ದೊರೆತನ ಮಾಡಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ ಪ್ರಕಾರ ಈ ಪ್ರಿಯ ಯೌವನಸ್ಥ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಹ ನೀನು ಆರಿಸಿ ಕಾಪಾಡಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾನೆ. ಇವರನ್ನ ಕರ್ತನೆ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸಗಳಿಂದ ಮರ್ಯಾದೆಗಳಿಂದ ಕರ್ತ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬೇರೂರಿಕೊಂಡು ಸ್ವಾಮಿ ಮುಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕರ್ತ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಮೂಲಕ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಕರ್ತನೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಹೊಂದಿ ನಿನಗೆ ಮಹಿಮೆಯುಳ್ಳ ಕುಟುಂಬವಾಗಿ ಜೀವಿಸುವ ಹಾಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುತ್ತಾ ಬರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸಗಳಿಂದ ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಕ್ಷಮಿಸುತ್ತಾ ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾ ಸ್ವಾಮಿ ಈ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಕರ್ತನೆ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ನಿನಗೆ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬವನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಪಿಸಿ ಮುಂದೆ ಸಾಗೋದು ಸಹ ಮಾಡ್ತಾ ಬರಬೇಕು ಎಂದು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ನಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಬೇಡಿ ಹೊಂದಿದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯೇ. ಆಮೆನ್. कुणी कुणाच्या जागेवर हलू नका. आनंदाचा प्रसंग आहे. अमर त्याचं लग्न झाले, परंतु ज्यावेळेस तो लग्नाच्या काळामध्ये माझ्याकडे आला आणि तो म्हणला मला लग्नाचं भयंकर टेन्शन आलेलं आहे, मला भीती वाटायला लागली. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, बायबल सांगतं मनुष्य एकटा असावं हे बरं नाही. म्हणजे आता त्याचं बरं झालेलं आहे, याच्या अगोदर मात्र त्याचं बरं झालेलं आहे. 4 गोष्टी त्यांच्या विवाहासाठी आवश्यक असणाऱ्या मी सांगत. आता नाही पण पूर्वी, आता घरात सगळ्यांकडे टीव्ही आहे, परंतु ज्या नवीन लग्न व्हायचं ना त्यास नवरा बायको लग्न झाल्यावर पहिल्यांदा पिक्चरला जायचे फिल्म, नाही का? आता घरात टीव्ही असल्यामुळे कुणी जात नाही, पण नवीन लग्न झाल्याबरोबर त्यांचं पहिलं प्राधान्य काय असायचं? फिल्म. आणि मग मी तुम्हाला त्या फिल्म जी 4 शब्द आहेत FIL आणि M, तुमच्याही जीवनामध्ये ते फिल्म आवश्यक आहे. म्हणजे थिएटरला जाऊ नका. ती फिल्म मी तुम्हाला सांगणार की कोणती फिल्म आहे ज्याच्यावरती तुमचं कुटुंब तुम्ही दोघं एकत्र राहणार आहात. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? पती पत्नीनं नेहमी एक असावं, त्याने वेगळं असू नये. मग या दोघांना एकत्र आणणाऱ्या गोष्टी कोणत्या? 4 गोष्टी मी सांगणार. आणि त्याच्या अगोदर मी तुला सांगेन, बरेच लोक मुलगा मोठा झाल्यावर ते काय म्हणतात माहिती का? त्याला आता करून घालायला बायको पाहिजे. ती आई म्हणते आता मला काम होत नाही म्हणून त्याला बायको पाहिजे म्हणून लग्न करतात. दुसरे लोक कशासाठी लग्न करतात माहिती का? मुलगा बिघडला आणि त्याने जास्त बिघडून जाऊ नये, लग्न झाल्यावर तो सुधरेल. म्हणजे विवाह म्हणजे गॅरेज पण नाहीये, लग्नानंतर दुरुस्त होईल. शास्त्र काय सांगतं माहिती का? आदामाला हवा देवानं तेव्हा दिली ज्यावेळेस देवाला कळलं की आता त्याला त्याची गरज आहे. सगळं काही त्याने निर्माण केलं, सत्ता हातामध्ये आदामाच्या दिली आणि दिल्यानंतर देवानं त्याच्यासाठी अनुरूपचा सहकारी निर्माण केला. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, या दोघांना पण देवानं आवश्यक असणारी बाब म्हणून घडवलेली आहे. ती त्यांची गरज आहे. अमरच्या जीवनामध्ये आकांक्षा एक गरजेच्या रूपानं आलेली आहे. अजून एक गोष्ट मी तुला सांगेल, मग त्या 4 गोष्टीकडे जाईल आणि जास्त वेळ नाही, 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पाठवणार आहे. नंतर चर्चमध्ये मी तुम्हाला भरपूर सांगतो, पण आता 10 मिनिटांमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, देवानं स्त्रीला आदामाच्या छातीतल्या हाडापासून बनवलेलं आहे. म्हणून आकांक्षाची जागा तुझ्या हृदयात असू दे, हृदयात असू दे. आणि आकांक्षाने पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी त्याच्या हृदयात बस. देवानं ना पायाचं हाड काढलं ना डोक्याचं हाड काढलं म्हणून त्याच्या डोक्यावर पण बसू नको. बरेच लोक म्हणतात बायको केली पण डोक्यावर बसते, म्हणून डोक्यावर पण नाही बसायचं आणि पायाखाली पण ठेवायचं नाही. आकांक्षाची जागा हृदयामध्ये असू दे, हृदयामध्ये, डोळ्यामध्ये कधी असू नये. बऱ्याच परिवारामध्ये ती बायको नवऱ्याला पाहिल्यावर थरथर कापते, त्यामध्ये त्याच्यात त्याला फार मोठा पुरुषार्थ वाटतो. तो सांगतो माझी बायको मला बघितली की थरथर कापते. मग तू पुरुष नाही, तू देवानं निर्माण केलेला व्यक्ती नाही, तू शैतान नाहीये, तू राक्षस नाहीये. तर पत्नीला देवाने सांगितल्याप्रमाणे हृदयातली जागा आहे. आणि 4 गोष्टी आता लक्षात ठेव, तुम्ही दोघांनी पण.
दोघांच्या जीवनामध्ये जी फिल्म जी तुमच्यासाठी आवश्यक आहे, FILM, 4 गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये असतील ना तर तुमचं जीवन रंजक बनेल. कित्येक वर्षानं म्हातारे झाल्यावर सुद्धा आणि तुम्हाला तुमच्या संसारामध्ये एकमेकाला पाहिल्यावरती आनंद वाटेल. आदाम हवाला जसं एकमेकाची संगती सहवास होता तसं तुम्हाला एकमेकाचा सहवास आवडेल. म्हणून अमर आणि आकांक्षा, पहिली जी गोष्ट तुमच्यामध्ये आवश्यक आहे फिल्म. मी का त्याला नाव दिलं फिल्म माहिती का? लक्षात राहील काय तुमच्या लग्नाच्या वेळेस उपदेश काय तर ती सांगेल फिल्म वरती बोलले आणि काय तुझ्या लक्षात राहील. फिल्म मधला F काय सांगतो? फेथफुलनेस, विश्वास. एकमेकाच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नका. एकमेकाचा विश्वास संपादन करा. दोघांमध्ये आणि एकमेकांमध्ये अशा प्रकारचं वातावरण असलं पाहिजे. आवडची कोणतीच गोष्ट आकांक्षापासून लपली नाही पाहिजे आणि आकांक्षाची पण कोणतीच गोष्ट आवडपासून लपली नाही पाहिजे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दोघांचे मोबाईल एकमेकांसमोर उघडे असू द्या. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. सगळ्यात भांडणाचं कारण काय असेल तर मोबाईल. ट्रान्सपरंट राहा. कोणत्याही परिस्थितीमध्ये ना पत्नीच्या विश्वासाला तडा जाईल ना पतीच्या विश्वासाला तडा जाईल याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि आमची विचारसरणी काय बनली पाहिजे? जसं आम्ही पाहतो की नानी आणि रूथ दोघी जर येत असताना रूथ काय म्हणते नानीला, आता तुझे लोक ते माझे लोक. अमरचा विश्वास कसा संपादन करशील तू म्हटलं पाहिजे तुझे लोक ते माझे लोक. आता तुझं माझ्यावर भांडण होता कामा नये. काही भांडणामध्ये असतं ना तुझ्या पायाच्या लोकांनी असं म्हटलं आणि ती म्हणजे तुझ्या सासरचे लोक तसे, तिथं तुमचा विश्वास तडा झाला आहे. त्यानं पण आदर केला पाहिजे. त्यानं तिच्या माहेरच्या लोकांचा आदर केला पाहिजे आणि तिने सुद्धा दोन परिवाराचा आदर केला पाहिजे. तुमचा विश्वास एकमेकांसंबंधाने घनिष्ठ असला पाहिजे. परिवारातल्या प्रत्येक सदस्याला आता तू दोन कुटुंबाच्या आणि कुटुंबातली सदस्य बनले, जबाबदारीची जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकाचा विश्वासघात करू नका. आता मला वेळ नाही तेवढं तुम्हाला सांगायला, पण असं लिहिलं, जो आपल्या पत्नीची फसवणूक करतो, शास्त्रामध्ये एका ठिकाणात लिहिलं, तो संतती पाहू शकत नाही, त्याला लेकरं होऊ शकत नाही. का? कारण देवाला विश्वासघातकी लोक अजिबात आवडत नाही. म्हणून विश्वासघातकी बनू नका. कधी सुद्धा दोघांमध्ये तो शब्द येता कामा नये की तू माझा विश्वास तोडला. आता हे काही नुसती फॉर्मॅलिटी नव्हती. मी तुम्हाला ते दिलं आणि लोकांसमोर लग्न म्हणजे काही नुसतं हातात हात दिला आणि शपथ घेतली आणि ते शपथ घेऊन बाहेर पडला आणि मग तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे. इथं लक्षात घ्या, कोणा व्यक्तीसमोर नाही, देवासमोर तुम्ही एकमेकाला निवचन दिले. देव पाहत आहे. इथून पुढे तुम्ही चालाल ना, तुमचे शब्द, तुमची कृती, तुमचं बोलणं आणि त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगेल तुमचे विचार पण देव पाहणार आहेत. विचारामध्ये पण पाप घडू देऊ नका. पती पत्नीचं जीवन हे विश्वासावर आधारित जीवन आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला तडा जाईल याचं आणि खबरदारी घेतली पाहिजे की तडा जाऊ नये. कधी पण आकांक्षाला म्हटलं पाहिजे, तिच्या माहेरच्या लोकांना गेल्यावर सांगितलं पाहिजे, माझा नवरा त्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बाहेरचे लोक जे आहेत ना त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही. ते एकमेकांविषयी तुम्हाला सांगतील, पण ऐकू कानाचं ऐकून असू नका. नेहमी देवाच्या वचनाच्या आधारावर जीवन जगा, मग कधी प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर यानं काय सांगितलं, त्यानं काय सांगितलं, ते काय असं म्हटले, हे काय कसं म्हटले, तर तुमचं कुटुंब अशांत बनणार आहे, वाद निर्माण होणार आहे. आणि मग प्रकरण असं म्हणतात, ख्रिस्ती लोकांमध्ये 67% घटस्फोट आहे. 100 लोकांमध्ये 67 लोक घटस्फोट देतात, डायव्होर्स देतात. का? त्यांचं एकमेकाशी पटत नाही. आणि न पटण्याचं कारण काय? विश्वास. आणि ख्रिस्ती लोकांना काय म्हणतात माहिती का? विश्वास नाही. तुमचा एकमेकावर विश्वास नाही, मग देवावर तुमचा कसला विश्वास असणार? न्याय व्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही, कुटुंबावर विश्वास नाही, पत्नीवर विश्वास नाही, मग देवावर कसा विश्वास असणार? म्हणून फिल्म मधला एक फेथफुलनेस, एकमेकाला विश्वासू राहा. अगदी तुझा पगार, बायकोला कधी कधी नवऱ्याचा पगार कळत नाही आणि त्याला विचारलं ना तर तो त्याला काय उत्तर देतो माहिती का? खायला मिळतं ना, मग बस. तुला काय कमी पडलं का? आकांक्षा एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचा पगार माहीत करून घे. त्याने नाही सांगितलं तर माझ्याकडे घेऊन ये, त्याला बरोबर करतो. तो ते तुझा अधिकार आहे.
त्याचा मोबाईलवर तुझा अधिकार आहे, त्याच्या गाडीवर पण बसण्याचा तुझाच अधिकार आहे. त्याच्या गाडीवर पण कोणाला बसून द्यायचं नाही आणि बसलं तर ढकलून दे, कारण त्याच्यावरती तो तुझा अधिकार आहे. म्हणून लक्ष, तडा जाईल अशा कोणत्याच गोष्टी करू नका. फेथफुलनेस. त्यानंतर दुसरं येतं ते आईस. आय म्हणजे काय माहिती का? आईस. आईस म्हणजे थंड. त्याने कधीच गरम डोक्याचं असतं का माहिती? ती पण नाही. ती कधी कधी होती, येऊन द्या त्याला, आता आल्यावर बघते. देवाच्या लोकांचं डोकं कायम थंड असलं पाहिजे. थंड राहा. जितकं तुम्ही थंड राहाल तितकी शांती टिकून राहील. जितकं तुम्ही थंड राहाल तितकं प्रार्थनेचं जीवन मजबूत राहील. जितकं तुम्ही थंड राहाल तितका कुटुंबामध्ये आनंद राहील. गरम डोकं कधी ठेवू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला डोकं शांत करण्याचं माध्यम काय? कसं डोकं शांत राहील? एकदम सोपं आहे डोकं शांत ठेवण्याचं माध्यम. जे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, प्रभूची प्रार्थना आहे ती सगळ्यांना म्हणा बरं. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानलं जाऊ. बोला, तू पण म्हण तुझं. हा, तुझे राज्य हो. किती छान. जसे स्वर्गात, अजून तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. अजून जसे आम्ही क्षमा करतो, म्हणजे चुकलं तर पहिल्यांदा क्षमा तर करावं लागेल, तेव्हा देव क्षमा करेल ना. मग डोकं फिरतं कशानं? चूक झाल्यावर डोकं फिरतं. आणि प्रार्थना करताना चर्च मध्ये सगळे पोपटासारखे बोलले आता शिकवल्यावर, नाही का? मग कुटुंबामध्ये जर तुम्ही क्षमाच करू शकला नाही, याचा अर्थ तुम्ही गरम आहात. मग थंड व्हायचं कसं काय? क्षमा करायची. आणि किती वेळा क्षमा करायची अमरला, आणि अमरने आकांक्षाला किती वेळा क्षमा करायची? बायबल सांगतं 7च्या म्हणजे 449 वेळा दिवसात. किती वेळा? आणि आमचा डायलॉग काय असतो? आता एकदा सोडतो, दुसऱ्यांदा केलं तर थोबड फोडतो. मग ख्रिस्ती तुम्ही कसं म्हणू शकता स्वतःला? एक व्यक्ती दिवसभरामध्ये 490 वेळा त्यांनी क्षमा केली पाहिजे. आकांक्षाने अमरला आणि अमरला आकांक्षाला. कारण आदामानं फळ खाल्लं, फळ खायला घातलं कोणी? हा नाही. आणि त्या ठिकाणी मी पाहतो की त्याला एडेन बागेतनं घालून टाकलं, मग तरी सुद्धा आदाम तिला विरघून राहिला. त्यानं क्षमा केली. देवाच्या आणि देवापासूनचे आशीर्वाद त्यानं मिळवले. तसं देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कुटुंबामध्ये क्षमा केल्याशिवाय तुम्ही थंड होऊ शकणार नाही. माणूस दोन प्रकारे थंड होतं. कोणत्या दोन प्रकारे माहिती का? ज्याला बोलायचं त्यांनी बाहेर जाऊन बोला. चर्चा. दोन प्रकारे थंड होतं. एक बदला घेतणारा मनुष्य थंड होतं. बायबल मध्ये सांगितलं थंड होण्याची प्रोसेस क्षमा केल्यावरती थंड होतो. क्षमा करा. जर तुमच्या क्षमा नसेल ना, मग तुमचं जीवन कधी सुद्धा शांतीनं परिपूर्ण आणि आनंदी जीवन नसणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ख्रिस्ती मनुष्याला ओळखण्याचा मार्गच कोणता असेल तर तो क्षमा करणारा व्यक्ती आहे. त्याशिवाय तुम्ही ओळखू शकत नाही. देवाच्या लोकांना क्षमा हेच त्यांचं जीवन आहे. आणि कुठपर्यंत क्षमा? का क्षमा करायची? कारण देवानं क्षमा केली म्हणून आम्हाला क्षमा करायची. आणि तुम्ही क्षमा करत नाही तर देव पण तुम्हाला क्षमा करणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, दोघांनी कधी सुद्धा रागाला यायचं नाही. एवढं असं तो थंडच आहे म्हणा, खूप थंड, एकदम शांत मुलगा आहे. आता चर्च मध्ये किती वर्ष झाली माझ्या? 15-16. मला कधीच त्यानं रागावलेलं, त्याला राग आलेला असा मी अजूनपर्यंत पाहिला नाही. अमरला खूप चांगला मुलगा आहे. चर्चमध्ये त्याचं वागणं जर तुम्ही बघितलं ना, आहे का नाही मला दिसत नाही. त्याला विचारतो तू रविवारी चर्चला नव्हता? मी म्हटलं होतो की. म्हणजे त्याचं वावरणं तसं आहे. तर या संस्कारामध्ये वाढत राहा, कधी सुद्धा रागावू नकोस. मग आम्ही पाहिलं एफ म्हणजे फेथफुलनेस, दुसरं आय म्हणजे आईस. आय म्हणजे अजून एक आहे, आय म्हणजे इनोसंट. इनोसंट म्हणजे निरागस. निरागस असा, कोणत्याही गोष्टीला जास्त लांब पर्यंत ताणायचं नाही. एखाद्या गोष्टीचा जास्त किस करत बसू नकोस. काही गोष्टी कानावर ऐकून सोडून दे. जीवन जगण्यासाठी काय आवश्यक आहे तेवढं करा. बाकीच्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. एकदम निरागस राहा. निरागस कुणाला म्हणतात माहिती का? लहान लेकराला. त्या
लहान लेकराला तुम्ही काही केलं ना तर तो जवळ येतो. त्याला तुम्ही रागवा. लहान लेकराला बघा, तो चिमटा काढा, थोड्या वेळ इकडे तिकडून येऊन परत शेजारी येतो, त्याला निरागस म्हटलेलं आहे. तसं पती पत्नीने निरागस असावं. कधी कधी काय होतं माहिती, एका परिवारामध्ये मी गेलो प्रार्थनेला आणि त्या परिवारानं, त्या बायकोने सांगितलं मला, 20 वर्ष नवरा आणि बायको दोघं पण आम्ही एका छताखाली राहतो, परंतु 20 वर्षात एका छताखाली राहून आम्ही एकमेकाचं तोंड पण बघत नाही. आणि नवरा बायको म्हणून राहतात. आणि मला ते सांगताना, त्यांच्याकडे पाहताना मी शॉक झालो. 20 वर्ष एकत्र राहून ते एकमेकाशी बोलत नाही. ते म्हणली, मी स्वयंपाक बनवते, त्यांचं ते येतात आणि खाऊन टाकतात आणि मी त्यांना विचारत पण नाही तुम्ही जेवढा का. 20 वर्ष का त्यांच्यामध्ये निरागसता नाहीये? ती निरागसता असू दे. सकाळी तुमचं काय झालं? बायबल सांगतं, सूर्य मावळायच्या आत एकमेकाला आणि ओळखावं, क्षमा करावी, त्याच्याशिवाय जेवू पण नाही. आणि जोपर्यंत निरागस होत नाही ना, आमरतू पण जेवायचं नाही, आकांक्षाने पण जेवायचं नाही. कारण तुम्हाला अधिकार नाहीये, देवानं तुम्हाला जीवन दिलं ना एकमेकावरती प्रेम करण्यासाठी. म्हणून आम्ही आय पाहिलं आणि एफ आय आणि यल म्हणजे लव, प्रेम. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये देवाची व्याख्या करताना येशू ख्रिस्त काय म्हटलं माहिती का? गॉड इज लव. एखाद्या व्यक्तीला कोण म्हणतो माझ्यामध्ये देव आहे, माझ्यामध्ये देव आहे, तर देव असणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे. तुला ओळखायचं कसं तुझ्यामध्ये देव आहे? तुझं जीवन प्रेमानं भरलेलं आहे. आणि लक्षात घे, प्रेम म्हणजे एकमेकासमोर व्यक्त होणं, देऊन टाकणं. प्रेमाची व्याख्या काय? एखादा व्यक्ती म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो, मी जगातल्या प्रेमाविषयी सांगत नाही. ते सकाळी होतं, संध्याकाळी तुटतं. पण सकाळी जाऊन त्यांना आयलो म्हणायचं, संध्याकाळी घटस्फोट देऊन मोकळं व्हायचं. ते प्रेम नाही. मग कोणतं प्रेम? देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला, याला प्रेम म्हटलेलं आहे. प्रेमामध्ये देणं असतं, त्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. काय होतं माहिती का? लग्न झाल्यानंतर नवरा कामावून आलं, मग बायको त्याला आल्याबरोबर पाणी, मग चहा, सगळं सुरू असतं. त्याच्यानंतर परिवार येतो, कुटुंब येतात, लेकरं होतात. मग आता पत्नी, आता आम्हाला पण पुढे लेकरं होतील, मग त्याच्यामध्ये ती व्यस्त होणार आहे कुटुंबामध्ये. कारण आता मी त्याच्यात विवाहाच्या उद्देशामध्ये सांगितलं, देवाची इच्छा आहे की कुटुंब असेल त्या देवा, मग लेकरं येतील. मग नवरा काय म्हणतो माहिती का? आता तो कामावून आला, आता लेकरामुळं आम्हाला तिला पाणी देता येत नाही. मग तो काय, तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालं. कशावरून? पाणी नाही दिलं म्हणून. आणि प्रेम म्हणजे काय? देणं. देवानं दिलं, मग तिचं प्रेम कमी झालं, तिनं तिचं प्रेम लेकरानं दिलं, पण तुला पण देवानं प्रेमात एकत्र बांधलं ना. मग तू कधीतरी बाहेरून आल्यावर तिला पाणी दिलं का? प्रेमाचा ठेका देवानं फक्त तिलाच दिलाय. म्हणून लक्षात ठेव, अमर, कधी कधी पत्नीवरती प्रेम करताना लोक काही का माहिती ना, अमरची आई तशी नाही, पण बऱ्याच ठिकाणामध्ये म्हणतात ताटाखालचं मांजर झाला, मांजर म्हणू दे, बोका म्हणू दे, पण तरी सुद्धा दैवी प्रेम तुझ्यामध्ये राहू दे. पत्नी आपल्या शरीराचं अंग आहे. तू तुझ्या शरीरावरती किती प्रेम करतो? सकाळी उठल्या उठल्या आरशामध्ये बघतो आणि आरशामध्ये पाहिलं, बायबल सांगतो पत्नी आणि तुझं शरीर आहे, ते अंग आहे. आणि ते अंग असताना तुला वाटतं जास्ती कधी मारून घेतले का कोणी? सकाळी उठल्या उठल्या मारून घेतं का? उलट चांगलं स्वतःला सजवतं का? माझं शरीर आहे. तसं पत्नीवरती प्रेम करता आलं पाहिजे, शरीरातलं अंग समजून. आणि सगळ्यात शेवटचा भाग, लास्ट, मी 10 मिनिटं म्हटलं, 10 मिनिटात संपवलं, 5 मिनिटं बाकी आहे, 2 मिनिटं बाकी आहे. आणि सगळ्यात शेवटचा भाग कोणता? त्याच्यामध्ये म्हटलंय एम. एम म्हणजे काय माहिती का? एम म्हणजे मर्सी, करुणा. अंतःकरणामध्ये, परिवारामध्ये दोघांना सुद्धा एकमेकांविषयी कळवळा असला पाहिजे, करुणा असली पाहिजे. म्हणजे ती आजारी, आता शपथ घेतली का नाही? सुखात दुःखात, श्रीमंतीत, रोगात, आजारात, दोघांनी पण घेतलं का नाही? घेतलं का नाही? मग ती आजारी पडल्यावर तू नाही म्हणायला पाहिजे तुझं 12 महिने तोंड फुगलेलंच आहे. कधी मी बघितलं की तू आजारीच असते, आठवण करून दे. आजची कॅसेट काढून अमरला ऐकव, कधी आजारी पडला ना, तुझी जशी ती काळजी घेते ना, तशी तुलाही तिची काळजी घ्यावी लागेल. त्या 4 गोष्टी जर जीवनामध्ये लक्षात ठेवल्या तर मला असं वाटतं तुझ्या परिवारामध्ये आणि या सोलापूर शहरामध्ये तुझा परिवार हा सगळ्यात सुखी परिवार असणार आहे. तेव्हा तुम्हा दोघांना आशीर्वाद देऊ. यानंतर वधूवर एकमेकाला हार घालतील.
आणि त्यानंतर मग ते मॅरेज रजिस्टरवरती सह्या करतील. यावेळेस एकमेकांना देतो ना इकडे बघा. एक दोन्ही पण नाही. हां तिकडे बघा. इकडे बघा समोर. आमच्या महान पवित्र देवा प्रभूशी आम्ही तुला धन्यवाद आणि स्तुती करतो खुदा पिता प्रभू, राजाच्या राजा प्रभूच्या प्रभू खुदा पिता परमेश्वर. आज हा आजचा दिवस बघू खुदा पिता प्रभूची. आम्ही त्या दिवसाची त्या गोष्टीची आठवण करतो खुदा, जो विवाह सगळ्यात पहिले तू आदम आणि हवाचा त्या एर्दन बागेमध्ये केला खुदा प्रभूची. आज त्याच प्रमाणे खुदा आजच्या गावामध्ये परमेश्वर विवाह होत आहे खुदा पिता प्रभू. आणि आमच्या सर्वांसाठी प्रभू एक आनंदाची गोष्ट आहे की एक विवाह आमचा बाकी आहे, जो तुझ्या मंडळी आणि तुझ्यासोबत आमचा होणार आहे खुदा पिता देवा. आणि म्हणून या सर्वांसाठी तू आमच्या मनाची तयारी कर. धन्यवाद देतो खुदा पिता. आम्ही विश्वास करतो की आजची तू विधी तू सर्व आशीर्वादित केली खुदा खुदा. पुन्हा एकदा प्रभूजी लौकिक कुटुंब आणि खुदा अमर त्यांचं कुटुंब विशेष आकाश आणि खुदा पिता प्रभूची अमर या दोघांना तुझ्या हातामध्ये हे खुदा पिता प्रभूची देवा. आज जेव्हा खुदा प्रभूजी या पवित्र बंधनामध्ये ते एकत्र झाले खुदा पिता प्रभूची देवा, हो दे खुदा पिता प्रभूजी की कुटुंब विषय पत्नी पत्नी खुदा पिता प्रभूजी कुटुंबासाठी, चर्चसाठी, समाजासाठी, लोकांसाठी खुदा एक आदर्श कुटुंब खुदा पिता देवा. कोरोनाच्या घराप्रमाणे खुदा पिता यांच्या घरामध्ये हमेशा तरी आत्माचा अभिषेक असू दे खुदा पिता देवा. प्रभूजी जोपर्यंत खुदा तू येत नाही आणि जोपर्यंत तू एकत्र करत नाही खुदा प्रभूची परशुप्पा, जोपर्यंत मृत्यूपासून वेगळे होत नाही तोपर्यंत प्रभूजी त्या दोन्ही कुटुंबामध्ये विशेष आकाश आणि अमर यांच्या जीवनामध्ये खुदा आशीर्वाद असू दे खुदा पिता.
देवाचा दास या नात्याने खुदा प्रभूजी दोघांना तुझ्या वचनामध्ये तुझ्या पवित्रात्मामध्ये आणि प्रभूजी परशप्पा तुझ्या सामर्थ्यामध्ये आम्ही कव्हर करतो खुदा पिता प्रभू सारे सैतान हल्ले बंधन येशूच्या दूर करतो खुदा पिता प्रभू देवा आशीर्वाद कर खुदा पिता प्रभूजी त्याच्यानंतरचे जे काही विधी आहे जे काही प्रभूजी परशप्पा पक्षाचे आहे सर्व आशीर्वाद कर खुदा प्रभू पण आहे तुझे दास खुदा प्रभूजी पास्टर टेलोरे हे चर्चचे मंडळी आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये पडतो तू साहित्याने मदत खुदा पिता प्रभूजी कशा प्रार्थना करतो खुदा पिता असलेल्या खुदा पिता तितके लोक एका प्रभूजी सहकर्मीसाठी सहकार्याचा आपण करते खुदा त्यांच्याशी प्रार्थना करतो त्यांना पण योग्य वर तू दे तुझे मेहमान खुदा प्रभूजी सर्व कर समान तुला देऊन प्रभूजी प्रार्थना शतमाक तुम ते दैवाबाची प्रती प्रवेश ख्रिस्ताची कृपा पवित्र आत्मे सहभागिता आपल्यासोबत जगात ईश्वर पत्रलोकासोबत विशेष प्रभाव आकांक्षा आणि कुलांकोजी अमर या दोघांसोबत आजपासून येशूच्या दुसऱ्या आत्मपर्यंत हमेशा हमेशा असो आमेन.